जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश रहाटे मुग्या मग तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. चला तर श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक कोटी कोटी खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दत्त गुरु महाराज की जय. आता ही गाड्यांची पूजा केली जाते, हार घातले जाणार, नारळ फोडले जाणार आणि त्यानंतर आपण निघणार आहोत अक्कलकोटसाठी, आपल्या स्वामी माऊलींच्या भेटीसाठी. आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण अक्कलकोटमध्ये जो पालखी सोहळा असतो स्वामी माऊलींचा, त्या पालखी सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी आपण चाललेलो आहोत. स्वामी माऊलींच्या भेटीसाठी चाललेलो आहोत. चला तर श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भजले राम नाम सुखधाम. भजले राम नाम सुखधाम. भजले राम नाम सुखधाम. तेरा पूरन हो सब काम. तेरा पूरन हो सब काम. भजले राम नाम सुखधाम. भजले राम नाम सुखधाम. संत समागम. संत समागम. संत समागम. संत समागम करे निरंतर. संत समागम करे निरंतर. जग से हो उपरा. जग से हो उपरा. ब्रह्मानंद परम पद पावे. ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे. मन होवे निष्काम. मनवा मन होवे निष्काम. भजले राम नाम सुखधाम. भज. तर आम्ही निघालो, गाडीत बसलो, सगळ्या गाड्या रेडी होत्या. आता आम्ही निघालो आहे ना, तर आज गुरुपौर्णिमा म्हटल्यावर इतकं जबरदस्त ट्रॅफिक आहे. ते बघा, मला दाखवतो. खूप मोठी रांग आहे. मी शूट करणार होतो पण इतकं मोठं ट्रॅफिक आहे. म्हटलं आता किती शूट करणार. म्हटलं आता चला हे झलक घ्या छोटीशी. गाडी हलता हलता मुश्किल होते जागेवर. आता मागपासून मी जर दाखवलं असेल ना सुरुवातीपासून, तर इतकी मोठी रेग लागली आहे ना गाड्यांची, खूपच. म्हणजे लोकांनी गाड्या कशा कुठे पार्क केल्या त्यांचं त्यांनाच माहिती. ते बघा तिकडे दिसत असेल, ते बघा गाडी कुठे पार्क केली. जिकडे जागा भेटेल तिकडे लोकांनी गाड्या पार्क केल्या. एवढं जबरदस्त बेकार असं ट्रॅफिक. आमचे ड्रायव्हर नाव काय? दत्तू भाऊ. त्यानंतर हे आपले क्लीनर गाडीचे संदीप बुवा. बाकी पाकडी दाखवतो कोण. सगळे आपले परवाचे कालचेच आहेत. सॉरी कालचेच सगळेजण आहेत. नेटवर्कचा बऱ्यापैकी आम्हाला त्रास होत आहे. खूप छान खूप छान. बघा सगळे जण फुल काय स्माइल आहेत बघा. म्हणजे
बुद्धी द्यावी तुझे गुण गाया, बुद्धी द्यावी तुझे गुण गाया, बुद्धी द्यावी तुझे गुण गाया. नमो नमो तुझ श्री गणराया, नमो नमो तुझ श्री गणराया. बुद्धी द्यावी तुझे गुण गाया, बुद्धी द्यावी तुझे गुण गाया. अक्कलकोटवाला स्वामी समर्थ आला हो, अक्कलकोटवाला. तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. अरे चांदण चांदण झाली रात, चांदण चांदण झाली रात. एक वीरेची पाहत होतो वाट, एक वीरेची पाहत होते वाट. बांगड्या पराग गाण्याचा कासार बोलवा ग, आईला बांगड्या पराग. नारळाचं घेऊन ताट, अरे लिंब नारळाचं घेऊन ताट. चांदण चांदण झाली रात, एक वीरेची पाहत होते वाट, एक वीरेची पाहत होते वाट. स्वामी समर्थ महाराज की जय. तर फायनली आम्ही गाणगापुरातून स्वामी माऊलींच्या भेटीसाठी आता अक्कलकोटात येऊन पोहोचलेलो आहोत. आता तिकडे सगळी रूम नंबर कोणते आहेत, काय आहेत, कोणत्या हॉटेलवर आपण कोणत्या लॉजवर थांबलेलो आहे ते सगळं सांगतायत. तर आम्ही म्हटलं तोपर्यंत आपल्याला एक अपडेट देऊ. बाकी भावा, तू म्हणजे मोस्ट अवेटेड पर्सन आलेलं आहे, काय म्हणतो, कसा गाणगापूरचा एक्सपिरियन्स कसा होता? गाणगापूरला सगळं उत्तम प्रकारे पार पडलं आहे. सगळ्या मंदिरात सगळ्या परिक्रमण झालं ते एक मस्त होतं, एकदम छान वाटलं. छान वाटलं. म्हणजे तुला तू पहिल्यांदा आलास? नाही, माझं हे दुसरं वर्ष, मध्ये 3 वर्ष गॅप पडलं. तेच पण आलास, खूप भारी वाटलं. चला आता स्वामी माऊलींचं दर्शन घेऊया. आता सगळी धावपळ चालू आहे, तर पटापट आपल्या बॅगा बिगा घेऊन आम्ही निघालेलो आहोत आपल्या हॉटेलवर. तिकडेच भेटू. श्री स्वामी समर्थ. हे बघा, हेच ते ज्यांनी सगळं प्रॉपर मॅनेजमेंट केलेलं आहे. सगळ्यांना सेट करून आता पाठवून येत आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे आमचे प्रॉपर सगळ्यांना मॅनेजमेंट करणारे व्यवस्थित. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना सेट करून मगच ते शेवटला जातात. तर आता आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी खंडोबा मंदिरात आता पोहोचलेलो आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री खंडोबा मंदिरात किती छान अशा प्रकारे खंडोबा रूपात महाराजांनी दर्शन दिलं बघा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज की जय. तर आता मी खंडोबा मंदिरात दर्शन केलं, जिथे स्वामी माऊली पहिल्यांदा आले. त्यानंतर स्वामी माऊली गेले होते चोळप्पा महाराजांच्या घरी. तर आता बघूया तिकडे गर्दी वगैरे कसं काय आहे. आणि त्यानंतर जायचं आपल्याला जिपले साहेबांच्या तिथे सोन्या मारुतीचं मंदिर आहे. आणि हे बघा प्रोग्रेसमध्ये आहे हे मंदिर, मल्लिकार्जुनाचं मंदिर.
आणि त्याचं टेम्परवरी जे आहे हे इथे बांधलं मल्लिकार्जुन. माझ्या बाजूला जी तुम्हाला रांग दिसते पूर्णपणे ती समाधी मठात जाण्याच्या दर्शनासाठीची रांग आहे. तर हे बघा दाखवतो मला, म्हणजे मागेपासून रांग आहे. मी आता इकडे मी जवळ आलो तर तुम्हाला इथून दाखवतो. खूप म्हणजे खूपच गर्दी आहे हे बघा. आणि ही पालखी सजवली जाते शांतपणे. मुख्य दार इकडून कदाचित एंट्री नाही आहे, क्वचित लोकांनाच आहे कदाचित. सो येस खूप गर्दी आहे, गुरुपौर्णिमा आहे. सो आणि आत्ता ही तुम्हाला कमी दिसते कारण की आता पालखी सोहळ्यासाठी सर्वजण गेले असणार. मला वाटते 6-6:30 वाजले असतील जवळपास. किती वाजले? 6:15 वाजले. म्हणजे सगळेजण पालखीसाठी गेलेत. अदरवाईज इकडे पण खूप लाईन आणि खूप गर्दी दिसली असती अजून पण. पालखी आता इकडे येईल. पालखी परिक्रमा जी आहे त्याच्यामध्ये समाधी मठ पण आहे. सो चला, श्री स्वामी समर्थ. आणि आता आपण सर्वांना बघूनच कळलं असेल की आम्ही जिप्रे साहेबांच्या घरी आलेलो आहोत. जसंच त्यांना कळलं की आम्ही इथे आलो आहे आणि त्यांनी कॉल केला आणि ते म्हणाले की तुम्ही कुठे आहेत? तर आम्ही म्हटलं की आता खंडोबा मंदिरात चाललो आहे. आणि खंडोबा मंदिरात पाया पडून आपण चाललो होतो पालखी सोहळ्यासाठी. आणि तेवढ्या जिप्रे साहेबांनी म्हटलं की नाही तुम्ही घरी या. आज त्यांच्या इथून पालखीवर पुष्पवृष्टी वगैरे असा कार्यक्रम त्यांनी ठेवला आहे. आणि खूप छान असं यावेळेस त्यांनी सजावट केलेली आहे. त्यांच्यावर जे प्रेम करणारे आहेत ते खास कोल्हापुरातून कोल्हापुरातून आलेले आहेत त्यांना भेटण्यासाठी. आणि त्यांचा जो सत्कार झालेला आहे तो कुठला सत्कार झाला काय झालं ते तुम्हाला मी सन्मानचिन्ह दाखवेनच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की श्री समर्थ समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार 2025 तुम्हाला मिळाला त्याबद्दल. बाकी काय सांगाल की म्हणजे हा पुरस्कार आणि त्यानंतर दुसरं म्हणजे गुणीजन गौरवपत्र मिळालं तुम्हाला आपल्या जो श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे, जो आता 4 दिवस गुरुपौर्णिमेनिमित्त जो कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात आला होता, जिथे मोठमोठे संगीतकार येऊन गेले, मोठमोठ्या विभागातल्या व्यक्ती येऊन गेल्या. तर ते काय अनुभव होता जरा सांगा. प्रथमतः स्वामी समर्थांना वंदन करून अक्कलकोट येथे आलेल्या सर्व स्वामी भक्तांचं मी प्रथमतः जिप्रे निवास येथे सर्वांचं स्वागत करतो आहे. आणि मला सांगायला आनंद होतो आहे की गुरुपौर्णिमा निमित्त स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने 8 दिवस धर्मसह कीर्तनचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होत असतात. आणि बाहेरगावचे खूप मोठे कार्यक्रम तिथे होत असतात. आणि स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना 1988 साली जन्मंजय विजयसिंहराजे भोसले महाराजांनी फक्त 3 किलो तांदळावर सुरुवात केली. आज तो उटवृक्षात रूपांतर झाला आहे. आज आता जर बघितला तर दररोजचं 10,000 लोक महाप्रसाद घेऊन बाहेर पडत असतात. गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, स्वामी पुण्यतिथी अशा वेळेस लाखो लोक महाप्रसाद घेऊन बाहेर पडत असतात. आणि स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची जी पालखी परिक्रमा असते ते बाहेरगावच्या लोकांना म्हणजे वयोवृद्ध लोकांना अक्कलकोट क्षेत्री येता येत नाही अशा लोकांना स्वामीच तिथे पालखीची सेवा देत असतात. त्यानिमित्तानं आणि तुम्ही आलात आणि माझा सन्मान केलात, खूप बरं वाटलं. धन्यवाद. आणि तुम्ही जी सेवा करताय, आज समाजसेवा करताय, त्याचं फळ साक्षात स्वामींनी तुम्हाला दिलं आहे. जो तुमचा गुणगौरव या अक्कलकोट नगरीमध्ये, या तीर्थक्षेत्रात म्हणजे तुमच्या राहत्या कर्मभूमीमध्ये, तुमच्या जन्मभूमीमध्ये झाला, ही सगळ्यात मोठी स्वामी माऊलींची कृपा आहे असं म्हणायला हरकत नाही. 100%. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ते एवढे कार्यरत असताना, एवढ्या जागी जात असताना त्यांच्या गृहिणीही त्यांना तेवढा सपोर्ट करतात, त्यांची मुलं त्यांना सपोर्ट करतात. म्हणजे सगळ्यात आधी फॅमिलीचा सपोर्ट असणं महत्त्वाचं आहे. तो सपोर्ट मिळतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या घरचेही देखील खूप खूप चांगले आहेत. म्हणजे आज कितीही जण त्यांच्या घरी होते, म्हणजे त्यांचे स्नेही त्यांच्या घरी कंटिन्यू कोण ना कोण येतच असतं, चालू असतं. पण या माऊलीच्या चेहऱ्यावर कधी तुम्हाला राग किंवा असं ते असं कष्ट दिसणार नाही की अरे काय आलं आहे. म्हणजे एका टाईमनंतर काही जणांचं होतं की अरे यार किती मला करावं लागतं, तर तसं काही दिसत नाही.
तर खूप खूप धन्यवाद तुमच्या या सर्व फॅमिलीचे. आणि आता जे तुमचे स्नेही आलेले आहेत, इतर जे तुमचे मित्र आलेले आहेत, त्यांना देखील आपण भेटूया. चला, आणि ते एक स्वतःचा सत्कार करणार त्यांचा, त्याचे देखील एक साक्षीदार होऊया. चला तर, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ माऊली. तर आत्ता जे आपण म्हणत होतो की कोल्हापूरवरून त्यांचे स्नेही आलेले आहेत, ते हे सर्व स्नेही आहेत. हे बघा, श्री स्वामी समर्थ सर्वांना. ही व्यक्ती अशी आहे ना की जिथे जाईल तिकडे माणसं जोडते, आणि अशा व्यक्ती आजच्या या कलियुगामध्ये तरी खूप कमी पाहायला मिळतात. म्हणजे आताच्या सक्का मित्र पण सक्का नसतो असं म्हणतो, आणि त्या ह्याच्यामध्ये जिप्रे साहेब म्हणजे एक आपल्याला मिळालेली स्वामी कृपेने एक देणगीच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही सर्व अशा वेळी येते, आज या क्षणी इथे एवढी गर्दी दिसते, याचा अर्थ की या माणसाने खूप माणसं कमवलेत हे आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि आज जो तुम्ही स्वतः गुरुपौर्णिमेच्या दिवशी येऊन यांचा सत्कार करताय, तर तुमच्या सर्वांचे आधी मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढ्या लांबून आलात इथे, तर खूप छान, खूप छान. श्री स्वामी समर्थ. तर आता आपण काय करू, एक सत्कार तुम्ही त्यांचा करून घ्या, आणि त्यानंतर तुमचं मनोगत काय असेल ते व्यक्त करा. तर आपण शाल आणि त्यांनी पुष्पगुच्छ आणला आहे, तो देऊन त्यांचा सत्कार करतात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ माऊली. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ हसूर दुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. आमचे सर्व स्वामी भक्त, स्वामी सेवेकरी आज आम्ही म्हणजे आज जवळजवळ 10-12 वर्षे आम्ही अक्कलकोट अन्नछत्र मंडळाच्या पालखी परिक्रमेसाठी, म्हणजे त्यांची पालखी परिक्रमा आमच्या हसूर गावी मुक्काम येत असते. जवळजवळ 15 वर्ष झाली झिपरे साहेबांची व आमच्या ओळख आहे. आज गुरुपौर्णिमेला आम्ही ज्यावेळी प्रथम येतो आहे, ते गुरुपौर्णिमेचा आमचा गुरूंच्या नंतर, स्वामींच्या नंतर आमचा पहिला कॉन्टॅक्ट जर असेल तर आमचे दुसरे गुरु श्री श्रीकांत झिपरे साहेब. अक्षरशः आमच्या आई वडिलांची जेवढी एखाद्या मुलावर जीव असतो किंवा प्रेम आपुलकी असते, तसेच आमचे साहेब आणि आमच्या भगिनी अंजुषाताई यांचे आमच्या सर्व स्वामी समर्थ मंडळाच्या सर्व सेवेकऱ्यांच्या कधीही आम्ही आलो तरी एका क्षणात आमचा कॉन्टॅक्ट जरी असला, फोन असला तरी 1-2 मिनटंसुद्धा दुसऱ्या रिंगला त्यांचा फोन नसला. एवढा त्यांचा म्हणजे आमच्या स्वामी समर्थ मंडळावर एवढा त्यांचं प्रेम आहे. असं आमच्याच हसूर गावी नाही किंवा हसूर कोल्हापूर नाही, अखंड महाराष्ट्रात कोणत्याही तुम्ही जिल्ह्यात जावा, कोणत्याही गावात जावा, आम्ही प्रत्येक वेळी त्यांचा स्टेटस बघत असतो. इतकं त्यांनी माणसं कमविल्यात की जवळजवळ म्हणजे अप्रतिम माणसं, एवढं त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं त्यांनीच मिळाली. ही सगळे जे पारितोषिक हे जे आता आपण बघतोय, हे त्यांच्यावरच्या माणसांच्यावरल्या प्रेमावर त्यांनी हे केलेलं आहे. कुठेही आम्ही एवढं देवस्थान फिरलो किंवा प्रत्येक ठिकाणी गेलो, पण अशी व्यक्ती आम्हाला आजपर्यंत कुठे भेटली नाही. त्यांचं समाजात तसं कामच आहे की बाबा त्यांना समाजभूषण पुरस्कार मिळण्याचं खरोखरच हे योगदान म्हणजे त्यांचं अगणित आहे. त्यांच्या या कार्याला आमच्या स्वामी समर्थ मंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. असेच तुमचे प्रेम आमच्यावर राहू दे, असेच सगळ्या तुमच्या अखंड भावना स्वामींच्यापर्यंत पोचावा, स्वामींचा आशीर्वाद अखंड तुमच्यावर असाच राहो, हीच आमच्या स्वामी समर्थ मंडळाच्या वतीने प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. खरं तर आमचा परिचय हा मला वाटतं 1-2-2.5 वर्षाचा असेल श्रीकांत झिपरे साहेबांनी आमचा. परंतु त्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्हाला खरोखर एक मायेचं आणि आपुलकीचं नातं जर कोणी दिलं असेल तर ते झिपरे साहेबांनी दिलेलं आहे. त्यांना एक कॉल जर आम्ही केला ना की आम्हाला एक खोली पाहिजे आहे, तर ते आम्हाला लगेच खोली असू दे की जेवणाची व्यवस्था असू दे किंवा दुसरं काही पण असू दे तुमचं काम, अक्कलकोटमध्ये आल्यानंतर ते आम्हाला घरी आल्याशिवाय मी सोडणारच नाहीत. ते चहा वगैरे असू, नाश्ता वगैरे जेवून जावं, त्यांचे कायम त्यांचे म्हणजे असायचंच आमच्याबरोबर प्रेम. परंतु त्यांनी आम्हाला अक्कलकोटमध्ये आम्हाला फक्त वटवृक्ष माहीत होतं, त्यांनी इतर पण आम्हाला त्यांनी देवस्थानाने दाखवून दिलेले आहेत आणि तिथं पण आम्हाला पोचण्याचं त्यांनी माध्यम दिलेलं आहे. खरोखर त्यांचं आता मला तरी वाटतं की एवढं पुरस्कार बघितल्यानंतर मला एवढा अभिमान वाटतो की मी काय कुठल्या पुरस्कार आपण यांना कुठलं तरी म्हणजे मोठं पद, मंत्रिपद आहे का मला पण मागे वाटायला आलं आहे. नाही खरोखर
यांनी एवढं पुरस्कार बघून मला पण व्हायला वाटलं की बाबा किती पुरस्कार आहेत, लावायला जागा अपूर्व व्हायला यांनी. आता काय या माणसांना आपण शुभेच्छा केवढ्या द्यायच्या आणि कशा ते स्वीकारणार हे आम्हाला पण एवढं वाटायला लागलं आहे. त्यामुळे खरोखर त्यांचं एक म्हणजे आमच्याशी असलेलं नातं हे स्वामींना मैत्री म्हणतो काय की स्वामींनी आम्हाला जे एक म्हणजे आईवडिलासारखंच त्यांनी आम्हाला एक नातं निर्माण करून दिलं आहे एवढं त्यांना म्हणतो मी. आणि एक इंग्लिशमध्ये मी एक असं वाक्य म्हणतो की ॲज अ एक्सलंट वर्क कीप इट अप. म्हणजे काय तुम्ही जे आता कार्य करताय ना ते खरोखर इथून पुढे असंच कार्य तुम्ही पुढं चालू ठेवा, त्यांना तुम्हाला यश 100% मिळणार आणि त्यात यशापर्यंत तुम्ही पोहोचणार 100% पण. आणि त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला स्वामींची साथ असणार आहे एवढंच मी बोलू शकतो. श्री स्वामी. मला पुरस्कार मिळाल्यानंतर स्वामी समर्थ मठ हसुरे धुमाला जिल्हा कोल्हापूर सर्व स्वामी भक्त आणि साळगावकर काका खास करून मुंबईवरून दरवर्षी गुरुपौर्णिमेला येतच असतात आणि आमची खास म्हणजे वर्षातून एकदाच भेट होत असते, पण त्यांचं बोलणं पण नेहमी आमचं फोनवर राहत आहे आणि असंच आमच्यावर जे प्रेम करतात सर्वांचं मी खूप खूप मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जिप्रे साहेबांना आपण भेटलो आणि त्यानंतर आता आपण चाललो इथे पालखी आहे पुढे कॉपीराईट स्ट्राईक लागेल, गाणी चालू आहेत, त्यामुळे मी इथूनच तुम्हाला सांगतो. आता आपण चाललो आहे पालखीसाठी. पालखीवरनं येताना आता जिप्रे साहेबांनी जी तयारी केली ती पण आपल्याला दिसेल. चला तर श्री स्वामी समर्थ. माऊलींसाठी खूप छान अशा रांगोळ्या देखील काढल्या गेल्या आहेत. वा स्वागतासाठी. फायनली स्वामी माऊलींची पालखी आणि पालखीमधले आपले स्वामी माऊली स्वामी समर्थ माऊली.
स्वामी समर्थ महाराज की जय।
आणि पालखीची परिक्रमा पूर्ण झालेली आहे आणि पालखी आता आलेली आहे आपल्या अन्नछत्र मंडळामध्ये. हे बघा श्री स्वामी तर सुप्रभात. ब्लॉगचा एंड करायचा राहिला होता, सो म्हटलं की आता सकाळ झाली, आंघोळ झाली, फ्रेश वगैरे झालो. रात्री आम्हाला ऑलमोस्ट 12:30-1 वाजला यायला. आजच्या ब्लॉगचा मी इथेच एंड करतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, हा गुरुपौर्णिमेचा सोहळा अक्कलकोटमधला पालखी सोहळा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा. खा प्या मस्त, आपल्या परिजनांची काळजी घ्या. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.